मध्ये सुद्धा भाजपला आपली सत्ता राखण्यामध्ये यश मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। बहुमतासाठी काही जागा कमी पडल्यास महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला पाठिंबा हा भाजपसाठी निर्णायक ठरू शकतो। काँग्रेस हा नंबर 2 चा पक्ष राहण्याची सुद्धा तिथे शक्यता वर्तवली जाते। तर गोव्याच्या निवडणुकीमध्ये मोठा गाजावाजा करून उतरलेल्या आम आदमी पक्षाची कोणती हवा नाही असा अंदाज या एक्झिट पोल मध्ये व्यक्त करण्यात आलाय। गोव्या संदर्भातले एक्झिट पोल काय आहेत ते सुद्धा आपण बघूया। बघा, गोव्यामध्ये एकूण 40 जागांसाठी मतदान झालंय। इंडिया टीव्ही आणि सी वोटर्सच्या एक्झिट पोलनुसार भाजप 21 पैकी 15 जागांवर निवडून येईल, काँग्रेस 18 पैकी 12 जागांवर निवडून येईल, आपचा एकही उमेदवार या निवडणुकीमध्ये निवडून येणार नाही, तर इतर 8 पैकी 2 निवडून येतील असा अंदाज वर्तवला गेलाय। इंडिया टुडे आणि ॲक्सिसचा एक्झिट पोल नेमका काय ते सुद्धा बघा। इकडे भाजप 22 पैकी 18 जागांवर निवडून येऊ शकतं, काँग्रेसच्या 13 पैकी 9 जागा येऊ शकतात, आपच्या 2 पैकी एकही म्हणजे आपचा एकही उमेदवार हा गोव्यामधनं निवडून येणार नाहीये, तर इतर 8 पैकी 6 उमेदवार गोव्यातनं निवडून येतील असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवलाय। तर उत्तराखंड, गोवा आणि त्यानंतर आता मणिपूर या ईशान्य भारतामधल्या आणखीन एका राज्यात भाजपची सत्ता येण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि असं झालं तर आसाम, अरुणाचल प्रदेश पाठोपाठ ईशान्य भारतामधल्या आणखीन एक राज्य भाजपचा मुख्यमंत्री या राज्यामध्ये बसू शकतो आणि येत्या काही दिवसात अशा पद्धतीचं चित्र सुद्धा बघायला मिळू शकतं। बघा, तर हा संपूर्ण एक्झिट पोल मणिपूर बद्दल नेमका काय सांगतोय ते सुद्धा बघा। इंडिया टीव्ही आणि सी वोटर्सनुसार भाजप 31 पैकी 25 जागा काढेल, तर काँग्रेस 23 पैकी 17 जागांवर निवडून येईल, इतर पक्षांना 15 पैकी 9 जागा मिळतील। त्याचबरोबर इंडिया टुडे आणि ॲक्सिसच्या एक्झिट पोलनुसार 22 पैकी 16 जागांवर भाजप निवडून येईल, 36 पैकी 30 जागा या काँग्रेसला मिळतील, तर 10 पैकी 8 जागा या इतर पक्षांना मिळतील।